हे ॲडव्होकेट अशोक आर राठोड, ऑल इंडिया बंजारा टायगर्स संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष. दिनांक 18 मेपासून माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्रातील बंजारा समाजासह मूलभूत जाती व भटक्या जमातीच्या समाज बांधवांना अनुसूचित जमाती एस.टी समावेश करण्यासाठी यापूर्वीच्या आयोगाने राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडे दिलेल्या अहवालानुसार सदर समाज बांधवांना अनुसूचित जमाती समावेश करण्यात यावे किंवा अनुसूचित जाती एस.टीच्या समकक्ष तिसऱ्या सूचीची अंमलबजावणी करण्यात यावी किंवा राज्यातील धनगर समाजाच्या धर्तीवर बंजारा समाजासाठी विविध 22 योजना अंदाजपत्रकीय तरतुदीसह लागू करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केलेले आहेत. याशिवाय आमच्या इतरही मागण्या आहेत. संत सेवालाल महाराज बंजारा लबाना तांडा समृद्धी योजनेअंतर्गत राज्यातील जास्तीत जास्त तांड्यात विकासात्मक कामे करण्यासाठी ग्रामविकास व पंचायत राज विभागाला राज्य शासनातर्फे 1000 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात यावे. वसंतराव नाईक महामंडळाची भागभांडवल मर्यादा 2014मध्ये संपलेली आहे. त्यामुळे सदर महामंडळाची भागभांडवल मर्यादा 1500 कोटी रुपये करण्यात यावी. वसंतराव नाईक महामंडळाची केंद्र शासनाने NBC FDC योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी राज्य शासनाने काढून घेतलेली हमी पूर्ववत घेऊन थेट योजनेअंतर्गत 1 ते 10 लाखापर्यंतचे कर्ज योजना पूर्ववत चालू करण्यात यावी. उद्योगपती व शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जमाफीच्या धर्तीवर वसंतराव नाईक महामंडळामार्फत यापूर्वी वाटप झालेले परंतु वसूल न झालेले 1 एप्रिल 2008 ते 31 मार्च 2025पर्यंतचे सर्व थकीत कर्ज माफ करण्यात यावे. वसंतराव नाईक महामंडळामार्फत राज्य शासनातर्फे थेट योजनेअंतर्गत 1 लाखाच्या योजनेऐवजी कमीत कमी 2 ते 5 लाखापर्यंतची कर्ज योजना विनाविलंब सुरू करण्यात यावी. व्हीजेएनटी समाजाचे नसताना व्हीजेएनटीचे प्रमाणपत्र मिळवून बोगसगिरी करणाऱ्याविरुद्ध SIT मार्फत चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई करण्यात यावी. विमुक्त जाती व भटक्या जमातीसह तमाम OBC जाती न्याय जनगणना करून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे. आदी मागण्यासाठी 18 मे 2026 पासून आमरण उपोषण सुरू केलेले आहेत. आज उपोषणाचा 6वा दिवस आहे. काय निवेदन वगैरे दिलं तुम्ही? माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंत्रालयात संबंधित विभागांना पत्रव्यवहार करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्यात जे संपूर्ण बंजारा समाजाने वेगवेगळ्या जिल्ह्यात 50 ते 55 मोर्चे काढले होते, त्याची दखल घेऊन राज्य शासनाने 4 नोव्हेंबर 2026 रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे जी बंजारा समाजाच्या सर्व साधू संत सामाजिक नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. या बैठकीमध्ये जी समिती गठीत करण्याचे आश्वासन दिले होते व 12 मागण्या मान्य करण्यासंदर्भात आश्वासन दिलेले होते, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. मात्र जी समिती गठीत करण्यात आली त्या समितीला मानधन उपलब्ध करून दिलेले नव्हते किंवा आर्थिक सुविधा उपलब्ध करून दिली नव्हती. तर काल इतर मागास बहुजन कल्याण विभागाने शासन निर्णय काढून त्यांना मानधन व आर्थिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे सदर मागणी सोडवण्यासाठी शासनाकडनं एक पाऊल पुढे उचलण्यात आलेले आहे. हे समाजासाठी निश्चित अभिमानाची बाब आहे. ओके. ज्या मागण्यासाठी आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत त्या मागण्या राज्य शासनाला मान्य कराव्याच लागणार आहेत. त्याला किती कालावधी लागेल हा मुद्दा महत्त्वाचा नसून मागण्या मान्य करून घेणे हा आमचा ध्येय आहे. आणि त्यामुळे बाकीच्या गोष्टीसाठी आम्ही आता कुठल्याही जर त्याच्या गोष्टी करणारच नाही, मागण्या मान्य करूनच घेणार, एवढाच आमचा हा विश्वास घेऊन आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत. मग आमचं ह्या मागण्या मान्य करून घेताना जीवाची आहुती गेली तरी परवा करणार आहे. तुमचं नाव सांगा. मी ॲडव्होकेट अशोक राठोड, ऑल इंडिया बंजारा टायगर्स संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष. धन्यवाद.